कोल्हापुरातली 3 कुटुंब पहलगाममध्ये होती, पण हल्ल्याच्या काही तासांपूर्वी लोक तिथून निघाले। काल रात्री हे पर्यटक कोल्हापुरात दाखल झाले। हल्ल्याची घटना समजल्यावर 3 कुटुंबातले सदस्य आणि त्यांचे नातेवाईक हे घाबरून गेलेत। दैव बलवत्तर म्हणून आपण वाचलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जी काल घटना घडली, बैसरनच्या या सगळ्या ठिकाणी ती घटना घडली ॲक्च्युली, आणि त्याच ठिकाणी जी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्या ठिकाणी गेलेल्या पर्यटकांना ठार केलं, त्या घटना घडण्याच्या आधी काही तास आधी कोल्हापुरातली ही टीम आहे ती त्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी पोहोचली होती आणि संपूर्ण पर्यटनाचा आनंद आहे ती ही सगळी टीम घेत होती। हे 3 मित्र आहेत, त्यांच्या विथ फॅमिली त्या ठिकाणी गेले होते। धीरज आपल्याबरोबर आहेत। मला सांगा, तुम्ही त्या ठिकाणी कधी गेला होता आणि जाण्याचा प्रवास आहे तो कसा होता? आम्ही कोल्हापुरातून 14 तारखेला निघालो आणि पहलगाम बैसरन या ठिकाणी आम्ही 2 दिवस राहिलो होतो। तिथून त्या बैसरनला जाण्यासाठी 1-2 तासाचं अंतर आहे। घोड्यावरनं प्रवास किंवा चालत प्रवास करायला लागतोय। परिस्थिती खूप तिथली डेंजर आहे जाण्यासाठी, पण रस्ता अजून झालेला नाही। आम्ही तिथून निघायला आणि हा हल्ला 5-6 तास आधीच झालेला आहे, म्हणजे 1 दिवस आधी झालेला आहे। परिसर एकदम उंचावरती आहे ते ग्राउंड, तर त्या ग्राउंडवरती कोणीही जरी हल्ला जरी झाला तर आर्मीला किंवा फोर्सला पोहोचण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतोय। तिथं कोणतेही वाहन जाऊ शकत नाही, असा तो रोड आहे। ही सगळी घटना घडल्यानंतर काय पहिली भावना होती? इकडे तुम्ही आलाय, फोन येत होते का? फोन सगळ्या पाहुण्यांचे काल रात्रीपासून ती न्यूज आल्यानंतर यायला लागली। आम्ही सुखरूप पोहोचलो, हे आमचं भाग्य। हो, आला का तुम्ही घरी? पहिल्यांदा विचारायला लागलेत आणि बरं झालं, देवाची कृपा आहे तुमच्याकडे, मार्के म्हणजे आशीर्वाद आहेत देवाचे, म्हणून तुम्ही सुखरूप आला आहेत घरी म्हणून। आज सकाळपासून पण उठल्यापासून फोन चालू आहेत मला, आला का तुम्ही, आला का तुम्ही म्हणून। पोहोचला का? जसे जसं पाहुण्यांना हे त्या पहलगाममध्ये गेले होते याची माहिती मिळाली, तसं जसं या सगळ्यांना फोन आहे ते यायला सुरुवात झाली। आज सकाळपर्यंत त्यांना फोन सुरू होते, मात्र ही तिन्ही फॅमिली ही सुखरूपपणे कोल्हापूरमध्ये पोहोचली आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।